नमस्ते शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या हिवाळी हंगामामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये आपण भेंडीची लागवड ही त्या ठिकाणी करत असतो. आणि सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर 35 ते 40 रुपयापर्यंत आपल्या भेंडीच्या पिकाला त्या ठिकाणी बाजारभाव मिळताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, हे उत्पादन घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी थ्रिप्स, पांढरी माशी, मावा तुडतुडे असेल, भुरी रोग असेल किंवा भेंडीच्या पिकामध्ये येणारा येलो व्हेन मोझॅक नावाचा जो काही व्हायरस आहे, अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना आपल्याला त्या ठिकाणी करावा लागत असतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस शोषक किडींमुळे आपल्या भेंडीच्या पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 50 ते 60% उत्पन्नामध्ये नुकसान हे आपल्याला त्या ठिकाणी सोसावं लागत असतं. म्हणूनच मित्रांनो, भेंडीच्या पिकामध्ये असणाऱ्या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी किंवा भेंडीमध्ये जो काही वाकडा नावाचा भेंडी वाकडी होत असते किंवा त्याच्यावरती येलो व्हेन मोझॅक नावाचा जो काही व्हायरस येतो, हे जे काही प्रकार आहेत, हे सर्व जे आपल्या रस शोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला भेंडीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणून याच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही औषधांची प्रयोग त्या ठिकाणी आपण करतो, त्यातून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये या रस शोषक किडींवरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळत नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला एकात्मिक पद्धतीनं कीड नियंत्रण आपल्या भेंडीच्या पिकामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे काही एकात्मिक कीड नियंत्रण आहे, हेच आपण याच्या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तरी देखील आपण जर अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, भेंडीच्या पिकाचं उत्पादन घेत असताना थ्रिप्स, पांढरी माशी, मावा तुडतुडे यासारखे जे काही रस शोषक किडे आहेत, त्याशिवाय भेंडी वाकडी करणाऱ्या श्रीमाळी आपण ज्याला म्हणतोय किंवा तुमचे डीबीएम असेल किंवा तुमचं फळ पकडणारे असेल, यासारखे किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. यासाठी वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांच्या वापरासोबतच आपल्याला त्या ठिकाणी एकात्मिक पद्धतीनं किंवा सेंद्रिय पद्धतीनं सुद्धा नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो, कशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती बघत असताना सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या भेंडीच्या पिकात असणारं खत व्यवस्थापन. तर तुम्ही म्हणाल की खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण याचा त्या ठिकाणी काय संबंध येतो? तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करत असताना जी काही आपण सेंद्रिय खत आपल्या जमिनीसाठी त्या ठिकाणी वापरणार आहोत, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण शेणखत 10 मेट्रिक टन चांगल्या प्रतीचं कुजलेलं त्या ठिकाणी वापरत असतो. त्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे 500 किलोच्या आसपास हे तुमची निंबोळी पेंट आपल्याला त्या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ही निंबोळी पेंट आणि शेणखत वापरत असताना याच्यामध्ये आपल्याला मेटारायझिन नावाचा जो काही जैविक कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये मिळतो, मेटारायझिम असेल किंवा तुमचं बिवेरिया बॅसियाना असेल, या दोनही जैविक कीटकनाशकांचा वापर आपल्याला आपल्या शेणखतासोबत आणि निंबोळी पेंट सोबत आपल्या जमिनीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं मित्रांनो, की या बॅक्टेरियांचा वापर या जेव्हा जैविक कीटकनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी केल्यानंतर ज्या काही किडींच्या अवस्था आहेत, किडींच्या अवस्था म्हणजेच आपल्या अंडी असेल, अळी असेल, कोश असेल, प्रौढ असेल किंवा पतंग असेल, यासारख्या किडींच्या अवस्थांमधील तुमचं अंडी आणि कोश या ज्या काही अवस्था आहेत त्या तुमच्या जमिनीमधून आपल्या पिकावरती प्रादुर्भाव त्या ठिकाणी करत असतात. अशा अवस्थावरती नियंत्रण करण्यासाठी मेटरायझिम आणि विवेरिया बॅसियाना यासारख्या जैविक कीटकनाशकांचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो आणि कमी खर्चामध्ये आपण भविष्यात आपल्या पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही किडी आहेत, रस शोषक किडी, यांचं नियंत्रण करायला आपल्याला त्या ठिकाणी सोपं होऊन जाईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, जी काही आपण हे खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर आपल्या ज्या भेंडीच्या पिकाची लागवड त्या ठिकाणी करणार आहोत, या त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपल्या भेंडीच्या पूर्ण प्लॉटच्या कडेने त्या ठिकाणी मकाची ताटी तयार करणं किंवा मकाची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. या मकाच्या लागवडीसोबतच आपल्याला त्या ठिकाणी चवळीचं जे काही बिया आहे ते चवळी सुद्धा त्या ठिकाणी लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. ही जे काही पिकं आहेत मित्रांनो, मका किंवा चवळी, ही म्हणजे आपली इंडिकेटर म्हणजे सूचक पिकं आहेत. जो काही किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे, तो त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला चवळी किंवा मका या पिकांवरती त्या ठिकाणी दिसून येईल, जेणेकरून पर्यायानं ती दिशादर्शक आपल्याला पुढच्या किडींच्या प्रादुर्भावासाठी भेंडीमध्ये आपल्याला ही पिकं त्या ठिकाणी ठरणार आहेत. म्हणून अशा पिकांची जर लागवड केली तर या पिकांवरती दिसणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावानुसार आपण प्रतिबंधात्मक अशा पद्धतीनं आपल्या भेंडीच्या पिकावरती त्या ठिकाणी फवारणी 100% चांगल्या पद्धतीची घेऊ शकतो आणि चांगले उत्तम रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील. त्यासोबतच मित्रांनो, जे काही भेंडीचं पीक आपण करणार आहोत, या भेंडीच्या पिकामध्ये आपल्याला पिवळे, निळे अशा प्रकारचे चिकट सापळे वापरणं अत्यंत गरजेचं आहे.
तर या पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर जवळपास 2 ते 3 फवारण्यांचा जो काही आपला खर्च आहे तो त्या ठिकाणी आपला वाचणार आहे. साधारण 100-150 रुपयाच्या आसपास मार्केटमध्ये पिवळे निळे चिकट सापळे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात आणि कमी खर्चामध्ये साधारणपणे आपण 1 ते 2 फवारण्या त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांच्या आपण त्याच्यामध्ये नक्कीच आपली बचत ही त्या ठिकाणी करू शकतो. त्याशिवाय किडींची जी चौथी अवस्था आहे ती म्हणजे तुमचं पतंग किंवा पाकोळी. या पाकोळीच्या नियंत्रणासाठी आपण आपल्या शेतामध्ये भेंडीच्या प्लॉटमध्ये लाईट ट्रॅपचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. हे बल्ब लावल्यानंतर त्याच्या खाली जी काही पाण्याची टोकर किंवा जे काही साधन आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला विषारी द्रव्य त्या ठिकाणी वापरायचे आहे जेणेकरून लाईटच्या आकर्षणामुळे त्या ठिकाणी ही जी काही पतंग आहे किंवा पाकोळ्या आहेत त्या ठिकाणी गोळा होतील आणि मरून जातील. पर्यायानं आपल्या पिकामध्ये पुढील अंडी, अळी, कोश ही जी काही अवस्था आहे त्या ठिकाणी तयार होणार नाही. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये भेंडीच्या पिकामध्ये किडींचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. त्या व्यतिरिक्त मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला फवारणीची वेळ येते त्यावेळेस रासायनिक फवारणी घेण्याच्या अगोदर आपल्याला जास्तीत जास्त ही जैविक प्रकारची कीटकनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे. जैविक म्हटल्यानंतर कुठल्या प्रकारची कीटकनाशक? तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं निमतेल असेल 10,000 ppm चं 2 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण त्याची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यासोबतच तुमचं करंज तेल असेल, अजून जर आपण विचार केला तर दशपर्णी अर्क जर आपण त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये घरगुती पद्धतीने त्या ठिकाणी जर बनवला तर रासायनिक कीटकनाशकांवरील मोठ्या प्रमाणात खर्च आपला त्या ठिकाणी वाचणार आहे. दशपर्णी अर्क 10 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये सुद्धा आपण फवारणी त्या ठिकाणी आलटून पालटून त्या ठिकाणी घेऊ शकतो जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च आपला पर्यायाने कमी होऊन जाईल आणि अशा प्रकारच्या किडींचा नायनाट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सोपं होऊन जाईल. त्या पद्धतीने आपण ताक अंडीचा सुद्धा 10 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी किडींच्या नियंत्रणासाठी हा वापर करू शकतो. तरी देखील मित्रांनो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला प्रादुर्भाव दिसत असेल तर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणं सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आहे. पण ही फवारणी घेत असताना जर आपण थ्रिप्सचा प्रादुर्भावासाठी जर फवारणी घेत असू तर त्या ठिकाणी थायमेथॉक्झाम जे आपल्याकडे मार्केटमध्ये मिळतं ते तुम्हाला अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याची फवारणी घ्यायची आहे. सोबत आपल्याला सिलिकॉन जे आहे ते 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्याच्यासोबत आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच पद्धतीने इमेडाक्लोपिड असेल, तुमचं डेल्टामिथ्रिन असेल यासारख्या कीटकनाशकांचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर हा वेळेनुसार परिस्थितीनुसार त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. पांढरी माशीचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो पांढरी माशी म्हणजे आपण जो आता येलो व्हेन मोझॅक व्हायरस या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपला जो काही रोग आहे येलो व्हेन मोझॅक व्हायरस हा व्हायरस जो आहे या व्हायरसच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक फवारणी त्या ठिकाणी करावी लागणार आहे. कारण व्हायरसला कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत जगामध्ये त्या ठिकाणी औषध उपलब्ध नाही. म्हणून व्हायरस ज्या कारणाने येतो तो म्हणजे आपल्या पिकामध्ये येणारी पांढरी माशी. या पांढऱ्या माशीचं जर नियंत्रण आपण त्या ठिकाणी केलं तर भेंडीच्या पिकामध्ये येलो व्हेन मोझॅक व्हायरसच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा फायदा आपल्याला पिकामध्ये होताना दिसत आहे. मित्रांनो मग यासाठी पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल? येलो किंवा ब्लू कलरचे जे स्टिकी ट्रॅप आहे ते तर आपण त्या ठिकाणी वापरणारच आहोत. पण मित्रांनो त्यासोबतच आपल्याला जी काही फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये ॲसेटामाप्रिड 20% WP हे जे आपल्याला आहे ते साधारणपणे 0.25 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी किंवा डायफेन्थोरान 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये आपण त्याची फवारणी त्या ठिकाणी भेंडीच्या पिकामध्ये आपण नक्कीच घेऊ शकतो. मित्रांनो त्यानंतर भेंडीच्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणवणारी समस्या म्हणजे भेंडी वाकडी होणे. ही जी काही वाकडी होते मित्रांनो भेंडी हिचं जे कारण जर आपण बघितलं तर फुलाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी श्रीमची आळी असते. श्रीम आळी म्हणजे तुमची डीबीएम सारखी जी छोटी आळी असते ही आळी आपल्या फुलाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी फिरून जात असते किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव जरी असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीलाच निघतानाच भेंडी त्या ठिकाणी एका बाजूला चाटली गेल्या कारणानं त्या ठिकाणी ही वाकडी निघत असते. अशा वेळेस आपल्याला अळीनाशक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. त्यासोबत फळ पोखरणारे आळी सुद्धा त्या ठिकाणी असते. म्हणजे अशा वेळेस आपल्याला आळी असणारे जे काही आळीसाठी जे काही कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊ शकता. क्लोरांट्रानिलिप्रोल साधारण 6 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा क्लोरोपायरिफॉस सायपरमेथ्रिन हा जो कंटेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहे तो आपण 2 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा नोव्होलुरान, इंडोक्सार्ब किंवा स्पेनोटेरम यासारखी वेगवेगळ्या प्रकारची जी काही कीटकनाशक आहेत ही आपण त्या ठिकाणी फवारणीसाठी नक्कीच वापरू शकतो. मित्रांनो अशा पद्धतीनं जर एकात्मिक पद्धतीनं जर आपण किडींसाठी आपल्या भेंडीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी जर नियोजन केलं तर आपण चांगल्या प्रतीचे रिझल्ट आपल्या भेंडीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी येतील आणि नक्कीच आपल्या भेंडीच्या पिकामधील रस शोषक असणाऱ्या किंवा जे काही आळी वर्गीय जे काही किडींचा प्रादुर्भाव आपल्या भेंडीच्या पिकामध्ये होत असतो त्याच्यावरती आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करू शकतो.
मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा आणि रविराज ॲग्रोच्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.